तर कालच्या लोकसभेच्या निकालानंतर आज दिल्लीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। सर्वच राजकीय पक्षांची एनडीएची आणि इंडिया आघाडीची आज दिल्लीत खलबतं होतात। दिल्लीमध्ये एनडीएची आज एक महत्त्वाची बैठक आहे। एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पुढची रणनीती निश्चित करण्यासाठी आज ही बैठक होतीये। या बैठकीसाठी एनडीएचे घटक पक्ष उपस्थित राहतील। भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षाच्या खासदारांना सुद्धा आज दिल्लीमध्ये येण्याच्या सूचना आहेत। आज एनडीएच्या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी कोणती रणनीती आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आगामी सरकारमध्ये सर्व मित्रपक्षांना मानाचं स्थान मिळेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय। तर इंडिया आघाडीची सुद्धा आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडेल। इंडिया आघाडीला एकूण 232 जागा मिळाल्यात। त्यानंतर पुढची रणनीती काय हे ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं गेलंय। या बैठकीला राज्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते हजर असतील। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊत आणि अरविंद सावंत हे बैठकीला जातील। शरद पवार या बैठकीसाठी रवाना झालेत, तर उद्धव ठाकरे दुपारनंतर या बैठकीला हजेरी लावतील असं कळतंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता सगळं कॉन्सन्ट्रेशन आहे ते दिल्लीमध्ये, कारण इंडिया आघाडी सुद्धा सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करेल अशी चर्चा कालपासून रंगलेली आहे। या दोनही आघाड्यांच्या बैठकांची वैशिष्ट्य नेमकी काय असतील, कशी असतील? ज्ञानदा, नक्कीच पुन्हा एकदा 10 वर्षांनी दिल्लीमध्ये कोअलिशन गव्हर्नमेंट युती आघाड्यांचं सरकार आणि त्या सरकारचा जो काळ होता तो पुन्हा एकदा परत आलेला आहे। कारण एका बाजूला इंडिया आघाडीने कालच जाहीर केलंय की आम्ही आमच्या जुन्या पार्टनर्सना पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू, ज्यामध्ये चंद्रबाबू नायडू असू शकतात, ज्यामध्ये टीएमसी असू शकते, ज्यामध्ये अगदी नितीश कुमार सुद्धा असू शकतात, ज्यांच्यावर सध्या सगळ्या देशाचं लक्ष आहे। कारण नितीश कुमार हे जर भारतीय जनता पक्षासोबत राहिले, जर टीडीपीचे चंद्रबाबू नायडू भाजपसोबत राहिले तरच सरकार स्थापन होऊ शकेल। भाजपच्या गोटातून जी बातमी मिळते त्यानुसार नितीश कुमार हे 100% भाजपसोबत येणार आहेत। याविषयी भाजपच्या नेत्यांना खात्री आहे आणि त्यांनी आपल्याला अशी बातमी दिली आहे की 100% नितीश कुमार हे सरकारमध्ये सहभागी होतील आणि त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेऊ शकतील, देशाचे तिसरे पंतप्रधान पुन्हा एकदा म्हणून तिसऱ्यांदा। परंतु दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी त्यांच्या बाजूने प्रयत्न करणार आहे। इंडिया आघाडीचा एकूण जो पवित्रा आहे तो असा दिसतोय की जर त्यांना सत्ता स्थापन करता आली, जर सत्ता स्थापने इतकं बहुमत दिसलं तरच इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा घेऊन पुढे जाणार आहे। अन्यथा इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षात बसण्याची भूमिकाही घेतली जाईल असं दिसतंय। कारण जर इंडिया आघाडीला एका बाजूनी स्पष्टता दिसली की जर आपण सरकार स्थापन करू शकतोय तर इंडिया आघाडी पुढे जाईल। एकंदरीतच आज शरद पवार दिल्लीत येत आहेत, उद्धव ठाकरे येणार असंही कळत होतं, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे शिवसेनेच्या वतीने येत आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये संध्याकाळी 6 वाजता मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडी बरोबर आहे। आणि इंडिया आघाडीतला महाराष्ट्राचा वाटा किंवा महाराष्ट्राची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची असल्यामुळे महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त होत आहे। धन्यवाद सोमेश, ताजी माहिती बैठकीबद्दलची जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।